tan inverse of cos theta plus sin theta divided by cos theta minus sin theta equal to pi by 4 plus theta. Theta belongs to minus pi by 4 to plus pi by 4. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. हे प्रूव्ह दॅटच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे. आता यात आपण याची जर लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली तर या लेफ्ट हँड साईडमध्ये tan inverse of cos theta plus sin theta divided by cos theta minus sin theta. तर जे आपले दोन ग्रुप आहेत सिम्प्लिफिकेशन्सचे त्यातल्याच सेकंड ग्रुपमध्ये सिम्प्लिफिकेशनमध्ये अशी टर्म येते, असं कॉम्बिनेशन येतं. कधीही कुठेही कॉस प्लस साइन कॉस मायनस साइन असं कॉम्बिनेशन आलं की फर्दर सिम्प्लिफिकेशन सेम राहतं. ते कुठलं? डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos theta. Divide numerator and denominator by Cos cos theta. theta. Tan inverse as it is, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस थिटानं डिवाइड केलं तर न्यूमरेटरला राहील 1 प्लस साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन आणि डिनॉमिनेटरला राहील 1 मायनस टॅन थिटा. वन प्लस टॅन थिटा 1 मायनस टॅन थिटा. ओके, याला कॉसनं डिवाइड केलं, कॉस कॅन्सल, इथे कॉस कॅन्सल, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. त्यानंतरची स्टेप काय असते? tan pi by 4 लिहायचं म्हणजे न्यूमरेटर 1 ला tan by 4 लिहायचा आणि डिनॉमिनेटरला 1 minus tan. डिनॉमिनेटरच्या टॅनला 1 नी मल्टिप्लाय करायचं. yes आणि मग 1च्या जागी tan pi by 4 लिहायचा. दॅट इज tan pi by 4 plus tan theta divided by 1 minus tan pi by 4 into tan theta. आणि आता ही ब्रॅकेटमधली टर्म tan A plus tan B अपॉन 1 मायनस tan A इंटू tan B या स्वरूपात आहे. बरोबर? tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B म्हणजेच टर्म येते tan A प्लस B. आणि मग इथे tan इनव्हर्स tan कॅन्सल. फर्स्ट प्रॉपर्टीनुसार tan इनव्हर्स tan कॅन्सल आणि शिल्लक राहील फक्त पुढचा ब्रॅकेट म्हणजे पाय बाय 4 प्लस थिटा, दॅट इज राईट हँड साईड. आता इथे जो बाहेर टॅन इनव्हर्स आहे त्याच्या जागी जर कॉट इनव्हर्स असला तर काय होणार? आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, या टॅनला आपण कॉट पाय बाय 2 मायनस थिटा लिहू शकतो. टॅनला
कॉट पाय बाय 2 मायनस थिटा लिहू शकतो. थिटा म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट घ्यावा लागेल. म्हणजे जर टर्म अशी असेल कॉट इनव्हर्स ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस थिटा, बदल फक्त शेवटच्या स्टेपलाच होणार. तर काय होणार, कॉट इनव्हर्स या टॅनलाच अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार आपण कॉट पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट, या पूर्ण ब्रॅकेटला मायनसनी मल्टिप्लाय होणार म्हणजे मायनस पाय बाय 4 मायनस थिटा. मग हे कॉट इनव्हर्स कॉट कॅन्सल झाले. पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 म्हणजे 90 मायनस 45 आणि 90 मायनस 45 म्हणजे 45. दॅट इज पाय बाय 4 मायनस थिटा. ओके, म्हणजे या प्रकारे टॅन इनव्हर्स ऐवजी कॉट इनव्हर्स जरी असला तरी मधलं सिम्प्लिफिकेशन सेम राहणार. इथे जर कॉट आला असता तर डायरेक्ट कॉट इनव्हर्स कॉट कॅन्सल झाला असता, पण इथे कॉट इनव्हर्स आणि इथे टॅन आला. टॅनलाच आपण कॉट पाय बाय 2 मायनस थिटा लिहू शकतो. त्यात कॉट आणि कॉट इनव्हर्स कॅन्सल होतील, पाय बाय 2 मायनस थिटा हे शिल्लक राहील. ओके, tan inverse of root 1 minus cos theta upon 1 plus cos theta. Tan inverse of root 1 minus cos theta upon 1 plus cos theta equal to theta by 2. Left hand side, tan inverse of root 1 minus cos theta upon 1 plus cos theta. यात तर काय डायरेक्ट फॉर्म्युलेच आहेत. tan inverse 1 minus cos theta 2 sin square theta by 2. 2 sin square theta by 2. 2 sin square theta by 2 1 plus cos theta 2 cos square theta by 2 2. cos square theta by 2. 2 cos square theta by 2. 2 cancel, square root cancel. Tan inverse of sin theta by 2 upon cos theta by 2 म्हणजे Tan theta by 2. Tan theta by 2. आणि tan inverse tan cancel theta by 2, that is right hand side. इथं हा एक एक्झाम्पल म्हणून आहे. कॅल्क्युलसमध्ये यांचेच आपल्याला डिफरन्शिएशन इंटिग्रेशन्स घ्यायचे आहेत, अशा सिम्प्लिफिकेशन्सचे. त्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करण्यापेक्षा, याला डायरेक्ट डिफरन्शिएट किंवा इंटिग्रेट करण्यापेक्षा असं आधी सिम्प्लिफिकेशन केलं तर सिम्पल टर्म तयार होते आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन आपलं घ्यायचं असतं. त्यामुळे कॅल्क्युलसमध्ये ज्यावेळेस यांचा वापर होणार आहे
सगळं हेच वर्किंग, फक्त एक स्टेप पुढे वाढणार. इथे पण जर टॅन इनव्हर्स ऐवजी कॉट इनव्हर्स असता तर टर्म आली असती कॉट इनव्हर्स ऑफ टॅन थिटा बाय 2. त्या टॅन थिटा बाय 2लाच आपण कॉट पाय बाय 2 मायनस थिटा बाय 2 असं लिहू शकतो. कॉट इनव्हर्स कॉट कॅन्सल, आन्सर विल बी पाय बाय 2 मायनस थिटा बाय 2. ओके, हे दोन ग्रुप जे ट्रिग्नॉमेट्रिकल सिम्प्लिफिकेशनचे महत्त्वाचे, त्याचं हे एक एक एक्झाम्पल दोन्ही ग्रुपचं. घ्या नंतर नेक्स्ट. टू साइन इनवर्स 3/5 2 sin inverse 3/5 equal to tan inverse 24/7. 2 sin inverse 3/5 equal to tan inverse of 24/7 हे प्रूव्ह करायचं आहे. काय करता येईल, कशा प्रकारे हे फर्स्ट ऑफ ऑल लेट sin inverse 3/5 equal to alpha, म्हणजेच त्यावरून साइन अल्फाची व्हॅल्यू येईल 3/5. आता या साइन अल्फावरून आपण कॉस अल्फा फाइंड करू शकतो आणि साइन आणि कॉस कळाले की त्यावरून टॅन अल्फा मिळेल. आपल्याला टॅन अल्फा पाहिजे का ते पुढे गेल्यानंतर लक्षात येईल. आपण साईनवरून कॉस आणि कॉस साइन कॉसवरून परत टॅन काढू शकतो, किंवा याचा रेसिप्रोकल घ्यायचा, कोसेक मिळेल, कोसेकवरून कॉट आयडेंटिटी वापरून कॉटवरून परत रेसिप्रोकल घेऊन टॅन, कसंही चालेल. पण सोपा मार्ग आहे. साइन अल्फा 3/5 आहे, देअरफॉर कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 minus sin square alpha. म्हणजेच 1 मायनस 9/25 इक्वल टू 16/25. कॉस स्क्वेअर अल्फाची किंमत 16/25 येणार. यावरून कॉस अल्फा होईल 4/5 आणि मग टॅन अल्फा इक्वल टू साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. साइन अल्फाची किंमत 3/5, कॉस अल्फा 4/5, 5 कॅन्सल, answer is 3/4. tan alpha 3/4. तर काय ह्या tan अल्फाची गरज आहे? इथे पहा साइन इनव्हर्स 3/5 आहे, त्याच्या जागी जर आपण अल्फा लिहिला तर तयार होणार 2 अल्फा, बरोबर आहे.
तयार होणार 2 अल्फा आणि हा टॅन इनव्हर्स इकडे घेतला तर तो होतो टॅन 2 अल्फा. म्हणजे आपल्याला रिझल्ट यूज करायचा आहे आधी टॅन 2 अल्फा. टॅन 2 अल्फा म्हणजे टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला. काय असतो टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला डबल अँगलमध्ये? 2 tan theta upon 1 minus tan square theta. 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे हा होईल 2 टॅन अल्फा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा. इन्व्हर्सच्या ट्रिग्नॉमेट्रीच्या सेक्शनमध्ये एक्झाम्पल खूप सिम्पल असतात, पण त्यासाठी आपल्याला प्रिव्हियस कुठलाही फॉर्म्युला कुठेही लागू शकतो, ते सर्व माहिती पाहिजे. 2 टॅन अल्फा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा. आता टॅन अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3/4. तो 3/4 सबस्टिट्यूट करायचा आहे, यूज करायचा आहे. म्हणजे टर्म येईल 2 इंटू 3/4 डिवायडेड बाय 1 मायनस 3/4चा स्क्वेअर म्हणजेच 9/16. बरोबर आहे. इथे 2 कॅन्सल होईल हा, म्हणजे न्यूमरेटरला राहिला 3/2. डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन काय येईल 16 मायनस 9 7/16. यालाच आपण 3/2 मल्टिप्लाइड बाय 16/7 असे लिहू शकतो. हा 16 न्यूमरेटरला गेला, 2 डिनॉमिनेटरला आला. 2 डिवाइड होईल 16ला, 8 येईल. 3 इंटू 8 म्हणजे 24/7. 24/7. टॅन 2 अल्फा 24/7. आता हा 24/7 तर मिळाला आपल्याला. मग जर टॅन 2 अल्फाची किंमत 24/7 आहे तर 2 अल्फा काय झाला? टॅन इनव्हर्स ऑफ 24/7. बरोबर. आणि अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका आता. म्हणजे 2 साइन इनव्हर्स 3/5 इक्वल टू टॅन इनव्हर्स 24/7. ओके. त्यामुळे एक्झाम्पलचं रिडिंग खूप महत्त्वाचं आहे की हे काय, याचा फ्लो कसा जाणार आहे पुढे. इन्व्हर्स असेल तर ते त्या प्रकारे थोडी शिफ्ट करून पाहायचे की काय टर्म क्रिएट होणार आहे. नेक्स्ट वन, show that tan inverse 1/5 plus tan inverse 1/7 plus tan inverse 1/3 plus tan inverse 1/8 equal to pi/4. आता यामध्ये
4 टर्म आहेत टॅन इन्व्हर्सच्या. पण स्ट्रेट वे क्वेश्चन आहे आपल्याकडे, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय याचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो. सर आवाज येत नाही सर. तर यामध्ये टॅन इन्व्हर्स वन बाय 5 प्लस टॅन इन्व्हर्स वन बाय 7 प्लस टॅन इन्व्हर्स 1/3 प्लस टॅन इन्व्हर्स 1/8 याची व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे इक्वल टू π/4. लेफ्ट हँड साईड आपण घेऊ शकतो डायरेक्टली. एकच फॉर्म्युला आहे थ्रूआउट, तो म्हणजे टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय. तोच फॉर्म्युला आपला 3 वेळा यूज करायचा आहे. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय इक्वल टू व्हॉट? tan inverse of x plus y upon 1 minus xy. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता इथे 4 टर्म आहेत टॅन इन्व्हर्सच्या, कुठल्याही 2-2च्या जोड्या करा. समजा फर्स्ट आणि सेकंड घेऊ, थर्ड आणि फोर्थ घेऊ. पहिल्या दोघांसाठी जर फॉर्म्युला वापरला हा, तर काय येईल टर्म? टॅन इन्व्हर्स ऑफ 1/5 प्लस 1/7 डिवाइडेड बाय 1 मायनस 1/5 इंटू 1/7. 1/5 प्लस 1/7 डिवाइडेड बाय 1 मायनस 1/5 इंटू 1/7 प्लस पुढच्या 2 टर्म्ससाठी पण तोच फॉर्म्युला, प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 1/3 प्लस 1/8 एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/8. लक्षात येत आहे फॉर्म्युले कसे वापरले जात आहेत ते? Yes sir. आता फक्त इथं ॲडिशन सबट्रॅक्शनचं कॅल्क्युलेशन प्रॉपरली. पहिल्या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन 7 प्लस 5 म्हणजे 12 अपॉन 35. आणि डिनॉमिनेटरला हे 1/5 इंटू 1/7 म्हणजे 1/35 येणारच आहे. त्याचं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 35 मायनस 1 म्हणजे 34 अपॉन 35. 34 अपॉन 35. ओके, प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ या 2 टर्ममध्ये 8 प्लस 3 11 अपॉन 24 आणि डिनॉमिनेटर
1 मायनस 1/3 इंटू 1/8 म्हणजे 1/24च येणार आहे. 1 मायनस 1/24, 24 मायनस 1, 23/24. इथे 35 कॅन्सल, 24 कॅन्सल. शिल्लक काय राहिलं पहिल्या टर्ममध्ये? टॅन इनव्हर्स ऑफ 12/34. 12/34 आहे, त्यालाही 2 ने भाग जातोय. 6/17 येणार, प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 11/23. आता पुन्हा ही टर्म टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय याच स्वरूपात आली. म्हणजे पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय येईल तो फॉर्म्युला वापरल्यानंतर? तर आवाज कट होईल. काय होईल आता फॉर्म्युला यूज केला हा तर? टॅन इनव्हर्स ऑफ tan in 6/17 प्लस 11/23 divided by 1 minus 6/17 into 11/23. इथे थोडंसं केअरफुल कॅल्क्युलेशन, कारण संख्या मोठमोठ्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल न्यूमरेटरला 6 multiplied by 23, 6 multiplied by 23 138 plus 17 multiplied by 11 187. आणि divided by 441. 391. अनावश्यक एनर्जी नाही वेस्ट करायची. त्याला मग ऑब्झर्वेशन आपले काहीच नसतात हे लक्षात येतं. 17 multiplied by 23 तसाच ठेवला, कारण तो कॅन्सल होणार आहे. मल्टिप्लिकेशन त्याचं करावंच लागणार आहे, नो डाऊट. याच्यासाठी इथे क्रॉस मल्टिप्लाय करत असताना 17 multiplied by 23 किती येतो? 17 into 23 391. 391 minus 11 into 6 66. divided by डिनॉमिनेटरला परत 17 into 23 किंवा तुम्ही 391 ठेवू शकता. आता इथे हा डिनॉमिनेटर कॅन्सल होणार दोन्हीचा. 138 plus 187 काय होतं ॲडिशन? 325. टॅन इनव्हर्स ऑफ 325 divided by 391 minus 66. 325. That is also 325. 325 cancel. Value is
टॅन इनव्हर्स 1 आणि टॅन इनव्हर्स 1 म्हणजेच पाय बाय 4. पाय बाय 4. आन्सर पाय बाय 4 येणार आहे म्हणजे तो 1च यायला पाहिजे. ओके, जस्ट कॅल्क्युलेशन वर्क आहे, एकच फॉर्म्युला, तो फक्त केअरफुली यूज करणे. टेक डाऊन दिस. नेक्स्ट, prove that tan inverse root x equal to 1 by 2 cos inverse 1 minus x upon 1 plus x. Tan inverse root x equal to 1 by 2 cos inverse 1 minus x upon 1 plus x. यामध्ये एक्झाम्पल आपण आधी लिहून ठेवू. इथे टॅन इनव्हर्स रूट एक्स इक्वल टू 1 by 2 कॉस इनव्हर्स 1 minus x अपॉन 1 plus x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बेसिकली यामध्ये एल एच एस वरून आर एच एस मिळवण्यापेक्षा राईट साईडवरून लेफ्ट साईड मिळवणं जास्त कन्व्हिनियंट आहे. जर इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीजमधली लास्ट प्रॉपर्टी लक्षात असेल, 2 tan इन्व्हर्स एक्स वाली, त्याची प्रूफ 2 tan इन्व्हर्स एक्स प्रॉपर्टी कशा प्रकारची आहे ती. कॉस इन्व्हर्स 1 minus x square अपॉन 1 plus x square इक्वल टू 2 tan इन्व्हर्स x. हा 2 फक्त इकडे डिवाइड घेतला की 1 by 2 होणार. सिमिलर एक्झाम्पल एक्झॅक्टली, फक्त मायनर डिफरन्स काय, इथे 1 minus x square अपॉन 1 plus x square आहे. आपल्या एक्झाम्पलमध्ये 1 minus x अपॉन 1 plus x आहे. म्हणजे x स्क्वेअरच्या जागी x आला आहे, पण त्याचबरोबर xच्या जागी पण रूट x आला आहे. एक्सच्या जागी रूट x, म्हणजे फक्त चेंज काय करायचं आहे या प्रोसिजरमध्ये डेरिव्हेशनच्या. इथे आपण x इक्वल टू टॅन थिटा घेतला होता, त्याऐवजी रूट x इक्वल टू टॅन थिटा घ्यायचे आणि सेम प्रोसेस फॉलो करायची. हाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे कॉस 2 थिटाचा. कॉस 2 थिटा 1 minus tan square थिटा अपॉन 1 plus tan square थिटा, आणि सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे रूट एक्स इक्वल टू टॅन थिटा, म्हणजेच थिटाची व्हॅल्यू येणार टॅन इन्व्हर्स रूट एक्स. म्हणजे त्याची प्रूफ कशा प्रकारे जाईल पहा. फर्स्ट ऑफ ऑल let tan inverse of root x equal to theta, म्हणजेच रूट एक्स इक्वल टू टॅन थिटा.
रूट एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा येईल. टॅन इनव्हर्स रूट एक्स म्हणजे थिटा. तर यात राईट हँड साईड जर आपण घेतली 1/2 कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इक्वल टू 1/2 ॲज इट इज कॉस इन्व्हर्स ॲज इट इज 1 मायनस रूट एक्स इक्वल टू जर टॅन थिटा आहे, रूट एक्स इक्वल टू जर टॅन थिटा आहे तर एक्सची व्हॅल्यू येणार टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर, कारण रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्स Yes. आहे, म्हणजेच एक्सच्या जागी येईल टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कशाचा फॉर्म्युला आहे? कॉस 2 थिटा. कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल एलिमिनेट, म्हणजेच 1/2 इंटू 2 थिटा. यातला 2 कॅन्सल म्हणजे इक्वल टू राहिला फक्त थिटा, आणि थिटा म्हणजेच कोण? टॅन इन्व्हर्स ऑफ रूट एक्स, दॅट इज LHS. हे ऑब्झर्वेशन्स खूप मॅटर करतात. कुठली टर्म कोणत्या फॉर्म्युल्यासारखी दिसणार आहे, बऱ्याच वेळा ते ॲज इट इज असताना दिसत नाही, पण काहीतरी सबस्टिट्यूशन केलं, काहीतरी व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण यूज केली की ती त्या स्टँडर्ड फॉर्म्युल्याच्या स्वरूपात कन्व्हर्ट होते. हे ऑब्झर्वेशन्स खूप महत्त्वाचे ठरतात ट्रिग्नोमॅट्रीमध्ये, आणि मेजॉरिटी जणांना याच्यामुळंच ते डिफिकल्ट जातं की ऑब्झर्वेशन्स प्रॉपर नसतात. ओके, कंप्लीट दिस. शो दॅट 9π/5 minus 9/4 sin inverse 1/3 equal to 9/4 sin inverse 2√2/3. आता हा क्वेश्चन उगीच कॉम्प्लिकेटेड करून टाकला आहे, याच्यात ॲक्च्युअल कॉम्प्लिकेशन नाही आहे काही. हा आपला जो एक इनिशियल टाईप आपण पाहिलेला होता, साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स वगैरे कॉम्बिनेशन ॲडिशन असलेला, त्या टाईपचाच क्वेश्चन आहे, पण त्यात हे असे काही फ्रॅक्शन कोएफिशियंट वगैरे देऊन त्याला कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. ॲक्च्युली हा आता कुठली एक साईड घेऊन दुसरी साईड असं मिळणार नाही याच्यामध्ये. यात आपल्याला ह्या दोन टर्म आधी कंबाईन करावं लागतील साइन इन्व्हर्सच्या, कारण त्याचा कोएफिशियंट कॉमन 9/4 आहे, तो आपण कॉमन घेऊ शकतो. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह दॅट 9π/5 इक्वल टू, ही टर्म राईट साईडला घेतली तर 9/4 साइन इन्व्हर्स 2√2/3 प्लस 9/4
साइन इन्व्हर्स 1/3. यामध्ये 9/4 कॉमन आहे, तो कॉमन घेता येईल आणि लगेच लेफ्ट साईडला पण आपण शिफ्ट करू शकतो त्याला. म्हणजे लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर 9π/5 मल्टिप्लाइड बाय 4/9 होईल तो. आणि राईट साईड साइन इन्व्हर्स 2√2/3 प्लस साइन इन्व्हर्स 1/3. यातला हा 9 कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे साइन इन्व्हर्स 2√2/3 प्लस साइन इन्व्हर्स 1/3 इक्वल टू 4π/5. 4π/5 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता हा तर आपला पहिला ग्रुप आहे इनिशियल. याच्यासाठी आपण काय करत असतो, लेट साइन इन्व्हर्स 2√2/3 equal to alpha. इक्वल टू अल्फा and cos inverse and sin inverse 1/3 इक्वल टू बीटा. Beta. म्हणजेच साइन अल्फाची किंमत काय आली 2√2/3 आणि साइन बीटाची किंमत आली 1/3. आता आयडेंटिटी वापरून साइन अल्फावरून कॉस अल्फा फाइंड करायचा आणि साइन बीटावरून कॉस बीटा. म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. साइन स्क्वेअर अल्फा म्हणजेच याचा स्क्वेअर 2√2/3 चा स्क्वेअर. 2√2 चा स्क्वेअर 8/9. 8/9. 1 मायनस 8/9 म्हणजे 1/9. कॉस स्क्वेअर अल्फा झाला 1/9 म्हणजेच कॉस अल्फा 1/3. साइन अल्फा 2√2/3 कॉस अल्फा 1/3. सिमिलरली साइन बीटावरून कॉस बीटा फाइंड करायचा. कॉस स्क्वेअर बीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा. म्हणजेच 1 मायनस साइन बीटाची किंमत 1/3 आहे, त्याचा स्क्वेअर 1/9 आणि 1 मायनस 1/9 म्हणजे 8/9. म्हणजे कॉस स्क्वेअर बीटा 8/9 त्याचं स्क्वेअर रूट घ्या लगेच. 4/3. 2√2/3. 8चं स्क्वेअर रूट 4. Later 0/3. 2√2/3. इथे बघा 2√2/3 चा स्क्वेअर काय आला होता. ऑब्झर्वेशन्स प्रॉपर पाहिजेत, खूप कॅल्क्युलेशन वर्क कमी होतं. आता कॉस अल्फा, कॉस बीटा, साइन अल्फा, साइन बीटा सगळे तयार आहेत आपल्याकडे. इथे मध्ये प्लसचं चिन्ह आहे. मग साइन अल्फा प्लस बीटा
किंवा कॉस अल्फा प्लस बीटा कुठलाही एक फॉर्म्युला यूज करा. साइन अल्फा प्लस बीटा किंवा कॉस अल्फा प्लस बीटा. साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? sin alpha cos beta plus कॉस अल्फा साइन बीटा. साइन अल्फाची व्हॅल्यू 2√2/3 कॉस बीटा 2√2/3 प्लस कॉस अल्फा 1/3 आणि साइन बीटा 1/3. 2√2/3 इंटू 2√2/3 म्हणजे तो येईल 8/9 प्लस 1/3 इंटू 1/3 1/9. 8/9 प्लस 1/9 9/9 म्हणजे 1. साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू 1 आला म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू साइन इनव्हर्स 1 आणि साइन इनव्हर्स 1 म्हणजे π/2. पण आपल्याला तर इथे व्हॅल्यू 4π/5 येते. त्यात एक करेक्शन आहे त्या मिसलेनियसच्या एक्झरसाइजमध्ये. खूप वर्षांपासून ते करेक्शन कंटिन्यू होत आलेलं आहे. ते म्हणजे इथे 9π/5 नाही तर 9π/8 आहे. नाइन π/8. नाइन π/8 जर असेल तर हा 4 पण इथे डिवाइड होतो आणि व्हॅल्यू येते π/2. तर अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू शेवटी सबस्टिट्यूट करा, ही टर्म मिळून जाईल. Okay, complete this.